नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कळमसरे आणि शिरपूर याच्यामध्ये अरुणावती नदीच्या पुलावर असलेल्या या तुटलेल्या पुलाजवळ या ठिकाणी उभे आहोत। याची अवस्था जर आपण बघितली तर या ठिकाणी अनेक अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। प्रशासनाला NHAIला वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही आतापर्यंत झालेली नसल्यामुळे हा पूल गेल्या अनेक वर्षापासून तुटलेला आहे। आपण म्हणाल की हा जुना पूल आहे, जुना पूल हा तुटलेला असू शकतो, परंतु आपण आता नवीन पुलाकडे जाणार आहोत। त्याची देखील अवस्था अतिशय खराब आहे। आता आपण या नदीवरच्या नवीन पुलावर या ठिकाणी आलेलो आहोत। काही वर्षापूर्वी या पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, तरी देखील तो या ठिकाणी साधारण 20 ते 25 मीटर जे अंतर आहे तो तुटलेला या ठिकाणी आपण पूल पाहू शकतो। मित्रांनो, 2023 या वर्षी 6 जुलै 2023 मध्ये या बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्याच्या दुरुस्ती आणि रिपेरिंगसाठी 61 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते, परंतु NHAIने या निधीचं काय केलं याबाबत या ठिकाणी प्रचंड मोठी शंका निर्माण होते। आपण हा पूल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 3च वर्षामध्ये दुरुस्तीचा पैसा गेला कुठं, ही शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही। NHAIला आपल्या सगळ्यांच्या वतीने नम्र प्रश्न आहे की आपण या पुलावर असलेली ही डागडुजी न करता आपण ज्या पद्धतीने निधी खर्च दाखवलेला आहे, परंतु हा पूल अतिशय वाईट परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की आपण या पुलाची अवस्था याच्यावर अपघात होण्याची आपण वाट पाहत आहात का, असा नागरिकांच्या मधून प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत। या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। NHAIला आमचं नम्रपणे आव्हान आहे की आपण लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी। अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने वेळोवेळी निवेदनं किंवा आंदोलनं करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला विनंती करण्यात आली, परंतु आपल्या दुर्लक्षित धोरणामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढू शकतं। जर आपली इच्छा असेल या ठिकाणी प्रचंड मोठे अपघात व्हावेत, त्याच्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल, अशी जर आपली इच्छा असेल तर येत्या 8 दिवसामध्ये आपण जर या पुलाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर सामाजिक संघटनांच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने या प्रश्नासाठी मोठ्या प्रमाणावर तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला देण्यात येत आहे। NHAIला जर ही गोष्ट शक्य नसेल तर त्यांनी लोकांना सांगावं। आम्ही लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी बेशर्माची झाडं लावून आडोसा देऊन हा पूल पूर्ववत करू शकतो। बळीराजा न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही NHAIच्या प्रशासनाला या ठिकाणी विचारतो आहोत। कॅमेरामन भगवान सिंग जमादार, उपसंपादक यांच्यासह संपादक मनोहर साबळे पाटील, बळीराजा न्यूज चॅनल, शिरपूर, धुळे।